संभाजीनगरमध्ये आपल्याला माहिती आहे की ही युतीची जी बोलणी होती ती फिसकटलेली होती आणि त्यानंतर भाजपचे काही नाराज उमेदवार सध्या आपण बघतोय। शिवसेना आणि भाजपची युती ही संपलेली आहे, तुटलेली आहे। स्थानिक पातळीवरच्या युतीसाठी जवळपास 9 ते 10 वेळा संभाजीनगरमध्ये चर्चेच्या फेऱ्या झालेल्या होत्या, मात्र ही युती काही झालेली नाही आणि महिला पदाधिकारी त्या ठिकाणचे नाराज झालेले आहेत। ज्या मरमर करतात 18 केसेस मुलं उपाशी टापाशी आम्ही उपाशी राहतो आणि हे का मानकापेची बायको ही काय आंदोलन आले होती का? हे योग्य नाहीये, मी बोलणारच आहे। वरून नावाला ती मानकापेची बायको कोणाला माहितीये? ही कार्यकर्ता नाहीये, छोट्या कार्यकर्त्याची बायको आहे। आमदार खासदारच्या महिलांना तिकीट दिले जातात, पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं जातं। किती वेळा माझ्यावर अन्याय कराल? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट कापलं गेलं, का कापलं गेलं? मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का? तुम्ही सांगतात का फिरवतात? फॉर्म भरून घेतात, येते फॉर्म घ्या, राख्या जमा करा। मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी। हे पद्धत योग्य नाहीये। मला याचा जबाब द्यायलाच पाहिजे, मला हे जबाब पाहिजे। मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून। 18-19 केसेस झाल्यावर याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय शिवसेना भाजपची युती अखेर संपुष्टात आलेली आहे, इथल्या महिला पदाधिकारी सध्या नाराज झालेल्या आहेत, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? आपण पाहतो की या महिला आहेत ज्या नाराज आहेत आणि त्यांनी थेट सवाल केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूया। काय म्हणणं आहे? तुम्ही तुमचं तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत। एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत, त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात। माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत। मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची। वरुण चितळे सरांना मी आता फोन केला। आपण पाहतोय की या महिला आहेत आणि इकडे देखील आणखी काही महिला संतापलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हे दृश्य मॅडम म्हणजे उमेदवारी डावलली जाते, काम करणार मग काम करणाऱ्यांचीच उमेदवारी डावलली जाते। तुम्हाला कुठून उमेदवारी? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट कापलं गेलं, का कापलं गेलं? मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका। फिरतीये मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असून मी घरोघर प्रचारासाठी फिरलीये। तुम्ही का रडताय? तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, तुम्ही का रडतायत? आज आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून हे असे गुन्हेगार लोकांना हे करते तिकीट देत आहे। मग यांच्या अगोदरच उमेदवार डिक्लेअर राहतात, मग साध्या कार्यकर्त्यांकडून कशाला काम करून घेता, कशाला प्रचार करून घेता? बरं, तुमच्या सोबत आणखी एक महिला म्हणजे अनेकांना असं डावलण्यात आलंय, निष्ठावंतांना त्यांचं मला नाही माहिती। बरं, तुमच्या ह्याच्यात कुणाला तिकीट दिलं आणि तुम्ही का नाराज आहात? नाव नाही सांगू शकत। तुमचं सर्वेत नाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कालपर्यंत तर सर्वात नाव होतं आमचं, टॉपवर आमचं नाव होतं कालपर्यंत, आजच गायब झालं का ते? निश्चित आपण पाहतोय की सर्वेमध्ये नाव होतं। 2 महिला आहेत भाजपा कार्यालयामध्ये, हे भाजपाचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी थेट त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं निष्ठावंतांना या ठिकाणी तिकीट दिले जात नाहीत आणि तिकीट जी आहेत ते इतरांना या ठिकाणी दिली जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। ताई, प्रभाग क्रमांक 20 माझा दिव्या उल्हास मराठे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक महिला म्हणून होती। ओपन मध्ये मी फॉर्म भरलेला होता, तर मला तिकीट डावण्यात आलंय। मग हे कोण आहे? इथले स्थानिक लोक, कराड साहेब, सावे साहेब, चितळे सर, ही टीम, मी यांनाच बोलणार ना। हेच मला ओळखतात 18 वर्षापासून। सर्वेमध्ये नाव नव्हतं। सर्वेमध्ये कसं नाव नव्हतं? सर्वेमध्ये नाव आहे, मी लिस्ट दाखवू? मागच्या वेळेस सुद्धा सर्वेमध्ये नाव असतं, मला तिकीट दिलं तर आताही नाव आहे सर्वेमध्ये।
मी यांचा साक्षीदार आहे. सर्वे मध्ये नाव आहे. पण तुम्हाला अगोदर काही सांगितलं होतं का की तुम्हाला तिकीट मिळेल म्हणून तयारी करा म्हणून? नाही तयारी करा म्हणून मी तरी 5 दिवस पक्षाची वाट बघितली की ते मला सांगतील. पण मी बोलली, विचारली, हो ताई फिरा म्हणून मी गेली. त्यांना पण माहिती आहे मी परमिशन घेऊनच फिरायला निघाली. आता इथे काय आलात तुम्ही, म्हणजे कशासाठी इथं ऑफिस मध्ये आलात? मी सावे साहेबांना जा विचारणार आहे. मी आमरण उपोषण करणार आहे. मी इथून हलणार नाहीये. का पर या भूमिकेत आले? का नाही येणार? मी 18 केसेस आहे माझ्या. 18 वर्ष झाले मला. मागच्या वेळेस पण डावलण्यात आलं होतं मला. मागच्या 2015 मध्ये पण माझा बी फॉर्म आला. मला फोन आला की तुम्ही तुमचा बी फॉर्म तयार आहे. मी माझं आणि दानवे साहेबांचं बंगल्याचं घर अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे. तेव्हा सुद्धा माझा फॉर्म पळवला गेला. मी साक्षीदार आहे. त्यांना हे साक्षीदार आहे. बरं, तुम्ही मग- प्रचार केला आणि तुम्हाला ऐन वेळ प्रचार केला माझं सर्वेमध्ये नाव बघा, तुम्ही बघू शकता. प्रचार केला आणि 18 वर्षापासून जर जी महिला काम करते तर तिचं काय बघायला पाहिजे? तुम्ही फॉर्म वगैरे भरलात? ते आपण पाहतोय की अशा पद्धतीची नाराजी या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे आणि बीजेपीचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जिथे सावे आणि भागवत कराड हे दोनही नेते बीजेपीचे या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. कारण की बाहेर अशा पद्धतीच्या महिला आंदोलन करतायत आणि इथे आपण पाहिलं तर VIP कक्षामध्ये आपल्याला अतुल सावे आणि भागवत कराड या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून ठीक. इथे सावे आहेत आणि कराड देखील आहेत, मात्र त्यांनी या संदर्भात अजून बोलण्यास तयारी दर्शवलेली नाही आणि आपण पाहतोय की आत्ताही महिलांचा या ठिकाणी संताप आहे. ताई, तुम्ही कुठून आलात? नाही थांबा, एकदा आम्हाला बोलणं झाल्याशिवाय आम्ही काहीच सांगू शकत नाहीये. तुम्ही तुमचं पण तिकीट नाकारलंय? नाही, अजून ते मला काहीच माहित नाहीये. आता ते माहित झाल्यावर मी सांगेल. ठीक आहे. 3 महिला आहेत, त्यांचं या ठिकाणी तिकीट नाकारलंय, त्यामुळे ते भेटण्यासाठी आलेले आहेत. आपल्याकडे अजूनही त्या संदर्भात आता मला सांगा, या भूमिकेला जर पक्षाने तुमची दखल घेतली नाही तर आता जर तुम्ही भेटायला आले? मी आमरण उपोषणला बसणार आहे. पक्ष काही असो. किती दिवस पक्षाचं बघायचं? लोक बाहेरून येतात आणि नाही ते बाहेरून आलेत. मग काय बाहेरून आलेत म्हणजे त्यांनी पक्षाचं का? आणि आम्हाला म्हणतात पक्षाचं काम करा. ही कोणती पद्धत आहे? 15 दिवस त्या बाईने फक्त पॉम्पलेट स्वतःचे वाटले, पक्षाचे नाही. स्वतःनी उमेदवार आहे म्हणून वाटले, म्हणून तुम्ही त्या बाईला तिकीट देतात? ही कोणती पद्धत आहे वागायची? ही वागायची पद्धत नाही भाजपची. आज सक्षम आहे मी. विचारा कुठेही, सर्वे करा माझा. दिव्या मराठे कोण आहे? सांगितलंय तुमचं तिकीट नाकारलंय म्हणून. एबी फॉर्म गेले. एबी फॉर्म गेले. हो, मला माहिती झालं म्हणून तर आली मी ओरडत. एबी फॉर्म वाटप झाले. पण भाजपकडून असं अपेक्षित होतं का? मला 1% अपेक्षित नव्हतं आणि भाजपच्या सावे साहेबांच्या परमिशनने, कराड साहेबांच्या परमिशननेच मी प्रचाराला सुरुवात केली होती. आता तुमची भूमिका काय? तिकीट मी आमरण उपोषणला बसणार आहे. काही होऊ द्या, माझा जीव गेला तरी चालेल. पक्षासाठी तर आम्ही उपाशी बसणार असं म्हणताय, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. मी भरून येते ना. भरून बसणार आहे मी सोडणार नाही. अच्छा, उमेदवारी अर्ज भरून? हो, मी सोडणार नाही. उमेदवारी अर्ज भरून मी इथे बसणार आहे. काय कारण आहे? कारण आहे ना भाऊ. कारण दोन दिवस डावललं ना तिकीट. 2 वेळेस तिकीट डावललं गेलं. मग 2015ला सुद्धा मी मंडळाध्यक्ष असताना यांचं रात्री 1 वाजता तिकीट फायनल झालं. नाही, अपेक्षा नव्हती मला. आता मागच्या वेळेस डावलला मी, काहीच नाही, घरात बसली, शांत बसली, प्रचार केला. ते शीट पडलं आपलं. ते शीट गेलं आपलं. शोर शीट गेलं. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होतं, असं का झालं. नाही, परत तीच चूक. हे योग्य नाहीये. मी आमरण उपोषणला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणला बसणार आहे. त्यांनी काही करो, मी आमरण उपोषणला बसणार आहे आणि मी त्यांना विचारणार आहे. ते म्हणतात सर्वेमध्ये नाव आलं नाहीये, वरून नाव आले. चितळ सरांना आता फोन केला, वरून नाव आले. वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे? तुम्हाला जर 18 वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि 15 दिवस स्वतःचे पॉम्पलेट वाटणारी महिला माहिती आहे,
तर हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये. हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करण्याचं आत्मपरीक्षण करावं त्यांनी. नव्या लोकांना बरं ती महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसती. सक्षम आहे, माझ्यापेक्षा वरचढ आहे, माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले आहेत पक्षात, तर मी शांत बसली असती. नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे असं तुमचा आरोप आहे? हा, कार्यकर्ता, छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी? माझ्यापेक्षा सक्षम असली ना तर मी पण मान्य करेल. अरे हे काय गोष्ट झाली? म्हणजे आम्ही काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? आम्ही लोकांना दाबतो तिथे एक 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 फेसबुकला ते भाजपवाल्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, आपण त्याला कॉमेंट करतो. नाही, देतील आपल्याला संधी. नव्याला तिकीट, जुन्याला सतरंजा. हा, जुन्याला सतरंजा, हीच गोष्ट आहे. नव्याने यायचं, आयतं आपण हे करायचं, आयतं तिकीट घ्यायचं, मस्त गेले ते आनंदात, आणि मी उपोषणाला बसणार आता. ही कोणती पद्धत आहे? एक माझं पण, मी 30 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. हे जुने आहेत हे 30 पण. वर्षापासूनचा. तुमचं पण तिकीट? माझं पण तिकीट काढलं. माझं तिकीट ह्याच्यासाठी काढलं की जो माणूस फक्त यांचं 14ला तिकीट 15ला फायनल केलं. मी रात्री 1 वाजताचा सपोर्टर आहे यांना. मी 1 वाजता फोन करून सांगितलं की तुमचं तिकीट फायनल आहे. मी पण 19 मध्ये होतो. जो माणूस 2-2 वेळेस 4-4 वेळेस हे होतो, पडतो, ज्याचं डिपॉझिट जप्त होतो त्यांच्या तरी त्यांना तिकीट. आणि 30-30 वर्ष आम्ही इथं कार्यक्रम करतो, इथं सगळ्याला माहिती आहे. मी मंडळ अध्यक्ष असताना यांचं हे केलं, म्हणजे कोणालाच तिकीट जाळायचं आणि नवीन माणसाला तिकीट द्यायचं, हाच धंदा चालू आहे यांचा. मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? जुन्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? नव्या कार्यकर्त्याला यायचं, त्यांनी जेव्हा मोह बांधायचा तेव्हा महिला पदाधिकारी लागतात तुम्हाला, तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांच्या बायका कुठे गेलेल्या असतात? त्यांच्या बायकांना काढायचं ना बाहेर. त्यांच्या बायकात एसीत बसतात आणि आमच्या महिला कार्यकर्त्यांना म्हणतात लागा कामाला, करा, इतक्या महिला आणा, तितक्या महिला आणा. ही कोणती पद्धत आहे वागायची? मग आम्हाला आश्वासन नका देऊ तुम्ही, पण निदान कुठेतरी तर तुम्ही विचार करा. एकदा झालं, दोनदा झालं, आता हे दुसऱ्यांदा डावलणं झालंय मला. मग हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये. मी रडणार नाहीये, मी लढणार आहे. मी तुम्हाला सांगते, मी रडणार नाहीये, मी लढणार आहे. मी इथे उपोषणाला बसणार आहे. आणि बरेचसे कार्यकर्ते येणार आहेत इथं आता, जे जुने बरेच येणार आहे. 30-30 वर्ष ज्यांना काम झालेलं आहे ते कार्यकर्ते आता इथे येऊन 30-30 वर्ष झालेले आहेत. आज म्हणायला गेलं तर तुम्ही पदावर आहेत, मग तुम्ही पण उतरा ना. तुम्ही पण का 30-30 वर्षापासून आहेत नेते मंडळी? तुम्ही पण खाली पाय उतरवा. तुम्ही आम्हाला म्हणतात ना, पण तुम्ही पण पाय उतरवा. आज जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत, आणि भारतीय जनता पार्टी आता नंबर 1 ला आणून सोडली आहे. तर जुन्या कार्यकर्त्यांची हेळसांड करतायत तुम्ही. नव्यांना आयतं येऊन, आयतं ताट वाढून त्या खायला त्यांना देतायत. ताट वाढायला आम्हाला लावलं आणि खायला त्यांना बसवलं. ही योग्य नाहीये. लोक घरात येऊ देत नव्हते त्यावेळेस आम्ही प्रचार केलेला पक्षाचा. खूप संतापच येणार आहे मला. 18 केसेस. आज सकाळी संजय राऊत असं म्हणालेत की या निवडणुकीमध्ये पंतप्रधान देखील प्रचाराला येतील, दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री येतील. मला वाटतं हे घाबरतायत का? मग महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, मला वाटतं संजय राऊत रुमाल घेऊन सकाळी तुमच्या समोर तोंड आणि घाम पुसत का उभे राहतात? भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित झाली आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. आणि आमच्या स्टार प्रचारकांची यादी बघितल्यावर हे सगळे बिनस्टार प्रचारक जे आहेत ते आता लो स्टार झालेले आहेत. अशी अजून एक मुद्दा, मुस्लिम उमेदवारांची संख्या जर बघितली तर ठाकरे गटामध्ये अनपेक्षितपणे अगदी मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार आली नाही. भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे. जुने लोक आहे म्हणून भाजप टिकून आहे, हे नवीन आलेले कधी उडून जातील? यांची काय गॅरंटी? काय गॅरंटी यांची? हा राडा या ठिकाणी सुरू आहे. तिकीट न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या बीजेपी कार्यालयामध्ये. तर संभाजीनगरमधली ही राड्याची दृश्य आपण बघत होतो. संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या या कार्यालयाच्या बाहेर काही महिला पदाधिकारी संतापलेल्या आहेत. भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत या, आणि गेले 18 वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय. अनेक जण 30-30 वर्ष काम करतायत. मात्र या सगळ्यांना वारंवार दुजाभाव दिला जातोय. त्यांचं तिकीट आतापर्यंत 2 वेळा नाकारलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांचा संताप, त्यांची उद्विग्नता सध्या आपण बघत होतो. उमेदवारी डावलल्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी संतापलेल्या होत्या. दिव्या मराठे
या दृश्यांमध्ये आपण बघतोय ते आता अगदी थोड्याच वेळात आमरण उपोषण देखील करणार आहेत आणि भाजपच्या याच कार्यालयामध्ये येऊन ते आमरण उपोषणासाठी बसतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. अवघे काही तास शिल्लक आहेत खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याचे आणि आपण आपला अर्ज देखील भरणार. हा अर्ज भरल्याच्या नंतर आपण याच ठिकाणी येऊन आमरण उपोषणाला बसणार अशा पद्धतीचा एक इशाराच त्यांनी देऊन टाकलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.